महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यानंतर थकबाकी असलेल्यांच्या यादीमध्ये माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचीही भर पडली आहे। माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि सध्याचे भाजप आमदार असलेले गावित यांनी सरकारचे तब्बल 44 लाख रुपये थकवले आहेत। माजी मंत्री आणि शासकीय अधिकाऱ्यांनी शासकीय निवासस्थानापोटी थकवलेल्या रकमेची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगल यांनी मागवली होती, ज्याच्यामध्ये हे स्पष्ट झालेलं आहे। तत्कालीन मंत्री असलेले विजयकुमार गावित यांना सरकारने सुरुची सदनिका क्रमांक 3 दिली होती। 20 मार्च 2014ला गावितांना मंत्रिपदाला मुकावं लागलं, पण त्यांनी सदनिका काही सोडली नाही। त्यानंतर तब्बल 2 वर्षांनी 29 जुलै 2016ला त्यांनी ही सदनिका सोडली। या काळात दंडरूपातील 44 लाख रुपये त्यांनी अजूनही भरलेले नाहीत। रश्मी पुराणिक पुन्हा एकदा आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रश्मी, काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे? आपण बघतो की जेव्हा आमदार किंवा खासदार असतात त्यांना जागा ही दिली जाते, परंतु जेव्हा त्यांचे ते पद जातात त्यानंतर त्यांना ही जी त्यांची जागा आहे ही सोडणं अपेक्षित असतं। मंत्रिपदावर जेव्हा ते असतात तेव्हा सोडणं अपेक्षित असतं। याआधी एकनाथ खडसेंनी त्यांचा भुंगा सोडला होता की नाही, यावरनं वाद झाला होता। आणि त्यानंतर विजयकुमार गावित यांची यामध्ये भर पडलेली आहे की गावित यांना तब्बल 44 लाख रुपये द्यायचे होते, पण त्यांनी अजूनपर्यंत ते दिलेले नाही आहेत। सार्वजनिक बांधकाम खात्याने याबाबत कारवाई करणं अपेक्षित आहे। आरटीआयच्या माध्यमातून ही माहिती पुढे आलेली आहे। त्यामुळे अशा पद्धतीने एकत्र भाजपामध्ये असल्यामुळे ही कारवाई होईल का या खात्याकडनं, आणि जे त्यांनी पैसे थकवले आहेत ते मिळतील का, याबाबत प्रश्न आहे।